दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कोकाटे यांच्या विरोधात दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या न्यायालयात दावा दाखल करणार आहे। ॲडव्होकेट अंजली दिघोळे राठोड या दावा दाखल करणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या अपील अर्जाच्या विरोधात हस्तक्षेप अर्ज त्या दाखल करणार आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, कोकाटे यांच्या विरोधात आता दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या कन्या हस्तक्षेपाचा दावा दाखल करणार आहेत का? अधिक माहिती आहे। दीपाली, हे जे संपूर्ण प्रकरण आहे फसवणूक करून सदनिका बळकावल्याचं जे प्रकरण आहे, यामध्ये खरं आपण बघितलं तर जे तुकाराम दिघोळे होते मंत्री, जे आता स्वर्गवासी आहेत, त्यांनी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते प्रकरण त्यांनी चौकशीची त्यांनी केलेली होती आणि त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार ही दिलेली होती। मात्र जे माणिकराव कोकाटे यांनी देखील सांगितलं होतं की राजकीय द्वेषापोटी हे सर्व काही घडलेलं आहे आणि तुकाराम दिघोळे यांच्या सांगण्यानुसार हे सगळं काही झालं होतं असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून आजच जो कनिष्ठ न्यायालयाचा निकाल हा आलेला आहे, त्या निकालाविरोधात आव्हान हे देण्यात आलेलं आहे। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील हे दाखल करण्यात आलेलं आहे आणि याच अपिलाला तुकाराम दिघोळे यांच्या कन्या, ज्या स्वतः वकील आहेत अंजली राठोड, ह्या हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, यावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही। मात्र कोकाटे यांनी जो काही अपील आज दाखल केला आहे त्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली जाणार आहेत आणि कोकाटे यांच्यावरती जे काही आरोप ठेवण्यात आले आहेत, ती जी जागा, जे फ्लॅट आहेत, सदनिका आहेत, त्या बळकवण्यात आलेल्या आहेत, यामध्ये ते दोषी आहेत आणि त्याबद्दलच माझी बाजू मी मांडणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच कोकाटेंकडून आज अपील दाखल करण्यात आले आहेत। आज त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्यांना दिलासा मिळतो की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार असताना दुसरीकडे मात्र राठोड या हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्यामुळे कुठेतरी कोकाटेंच्या अडचणीमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।